समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आपण मुंबईच्या आझाद मैदानाबाहेर आपण पाहू शकतो की किती मोठ्या प्रमाणामध्ये इथे विद्यार्थ्यांचा मोर्चा आलेला आहे। आपल्याला पाहायला मिळतं की इथे मोठ्या आवाजामध्ये इथे जे आहेत विद्यार्थी घोषणाबाजी करत आहेत। एकंदरीत काय विद्यार्थ्यांचे मागण्या आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। महिला भगिनी पण आपल्याला मोठ्या प्रमाणात मध्ये पाहायला मिळतात। आपण कशासाठी इथे आलेला आहात? आपण काय कशासाठी आलेला आहेत? काय मागण्या? आम्ही आमच्या हक्काच्या मागण्या मागायला आलेलो आहे। आम्हाला शिष्यवृत्तीमध्ये वाढ हवी आहे। जे आमचे हॉस्टेल्स असतात त्यांना फॅसिलिटी हवी आहे आणि त्याच्यानंतर जे काही मंत्री लोक आहेत ते आम्हाला शिष्यवृत्ती पूर्ण टाईमवर प्रोव्हाइड नाही करत आहे। जेवढी गव्हर्नमेंटने आम्हाला दिलेली आहे तेवढी आमच्या हक्काची आम्हाला नाही भेटत आहे। त्याच्यासाठी आम्ही इथे मोर्चा काढलेला। कुठून विद्यार्थी आलेले आहेत? कुठून विद्यार्थी आलेले आहेत? विद्यार्थी पुणेवरून, संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अमरावती याच्यावरून स्टुडंट आलेले आहेत। ज्याप्रमाणे आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्रभरून हे विद्यार्थी आलेले आहेत। ते म्हणतात की आमच्या हक्कासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। आपण इकडे आलेला आहात, आझाद मैदान गाठलेलं आहे। काय सांगाल, काय मागण्या आहेत? आज आम्ही ज्या महाराष्ट्रामधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत त्यामध्ये जी आमची मागणी आहे, पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंयोजनेच्या जागेमध्ये वाढ झाली पाहिजे। त्याचसोबत बंजारा समाजाला आदिवासी जमातीमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भाची समिती आहे, ती समिती तात्काळ बरखास्त करण्यात यावी। त्याचसोबत त्या समितीसाठी वापरणारा निधी हा इतर कोणत्याही खात्याला न देता आदिवासी कल्याणकारी योजनेसाठी देण्यात यावा। त्यासोबत आमची 12,500 आदिवासी विशेष पद भरती रखडलेली तात्काळ घेण्यात यावी। त्यासोबत आमचा जो आदिवासी बिंदू आहे तो आदिवासी बिंदू आमचा 2 वरून 8 वरती फेकला गेल्यामुळे महाराष्ट्रामधील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती अन्याय झाला आहे। त्यामुळे आमचा आदिवासी बिंदू हा 2 वरून 8 वरून 2 वरती आणण्यात यावा। आणि जोपर्यंत पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंयोजनेचा GR आमचा निघत नाही, जोपर्यंत जागा वाढ होत नाही तोपर्यंत इथून आम्ही कोणी हटणार नाही, अशी ठाम भूमिका सर्व विद्यार्थ्यांची आहे। ज्याप्रमाणे आपण पाहतो की एवढ्या मोठ्या संख्येमध्ये विद्यार्थी इथे उपस्थित आहेत। कुठून विद्यार्थी आलेले आहेत, काय सांगा? हा विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातून आलेला आहे। आमच्यावर वेळोवेळी होणारा हा अन्याय आम्ही आता सहन करणार नाही। आमची विद्यार्थ्यांची एकता काय असते, आदिवासी विद्यार्थी जेव्हा एकत्र येतो तेव्हा तो इतिहास घडवतो, हे आज आम्ही या सरकारला दाखवून देणार आहे। आदिवासी विकास मंत्र्यांनी आमची दखल घेतली पाहिजे। आम्ही 4 तारखेला नाशिकमध्ये आंदोलन केलं होतं, त्याची सुद्धा दखल हे आदिवासी विकास मंत्र्यांनी घेतलेली नाही किंवा आमचे 25 आमदार आणि 4 खासदार आहेत त्यांनी सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही। पण विद्यार्थी कोणत्या फील्डचे आहेत? एकंदरीत सगळ्यात जास्त कोणत्या प्रमाणामध्ये कोणत्या फील्डचे विद्यार्थी आलेले आहेत? या सर्व विद्यार्थीमध्ये नर्सिंग कॉलेज असो किंवा ग्रॅज्युएशन करणारे असो, मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असो, सर्व क्षेत्रातील हे विद्यार्थी आहेत। आणि हे विद्यार्थ्यांवर वेळेवर हे राज्य सरकार अन्याय करत आहे। पंडित दीनदयाळ नावाची एक योजना आहे, 2016 मध्ये ती लागू झाली, परंतु आता 2026 चालू आहे। यामध्ये 40,000 विद्यार्थ्यांना लाभ भेटण्यासाठी त्यांची मर्यादा आहे। पण आता जसं वर्ष वाढत गेले तशी विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली, हे राज्य सरकारने लक्षात घेतलं पाहिजेत होतं। आणि जी 40,000ची जी मर्यादा आहे ती रद्द करून सर्व आदिवासी विद्यार्थ्यांना सरसकट लाभ मिळावा आणि सर्वांच्या खात्यामध्ये DBTचा लाभ मिळाला तर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही। आज महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झालेलं दिसून येत आहे। आता ज्याप्रमाणे आपण म्हणतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बांधव इथे एकत्र आलेला आहे, आदिवासी युवा एकवटलेला आहे, त्याचबरोबर आपण ह्या संदर्भात आधी आपला पत्रव्यवहार झाला होता का कोणाशी, किंवा काही सकारात्मक उत्तर इथून आलं होतं का? हां, या संदर्भात आमचा पाठपुरावा वेळोवेळी जे PO कार्यालय तिथे झाला होता। त्याचसोबत आमचे आदिवासी विकास मंत्री आहेत त्यांच्याकडे आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला, पण आम्हाला सकारात्मक रिस्पॉन्स आला नसल्यामुळं या आदिवासी मंत्र्याच्या चुकीमुळं आज आमच्या सर्व जिल्ह्यातून इथं विद्यार्थी त्यांचा निषेध करण्यासाठी आले आहेत। आणि जी बंजारा समिती स्थापन केली त्या समितीसाठी निधी द्यायला राज्य सरकारकडे आहे, पण आमच्या पंडित दीनदयाल उपाध्याय जे स्वयंयोजनेच्या जागा आहेत त्या जागा वाढीसाठी निधी द्यायला राज्य सरकार। कोणाची भेट हवी आता तुम्हाला? आम्हाला आता जे आदिवासी विकास मंत्री यांची भेट व जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत यांची आम्हाला भेट अपेक्षित आहे। आणि जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या आहेत, ज्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथून कोणीही हलणार नाही, अशी ठाम भूमिका आम्ही सर्वांच्या विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही तुमच्याकडे मांडत आहे। ज्याप्रमाणे आपण पाहतोय की आदिवासी जे तरुण आहेत ते एकवटलेले आहेत, कोणी
नर्सिंगचे विद्यार्थी आहेत, कोणी ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी आहे. यांचं असं म्हणणं आहे की अनेक ज्या आदिवासी समाजाला प्रत्येक वेळी डांबून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो कुठेतरी प्रशासनाच्या वतीने. ते कुठेतरी त्यांच्या ज्या अटी आहेत त्या मान्य व्हाव्या, तोपर्यंत हे जे आदिवासी समाज आहे, जे युवा आहे ते इथनं उठणार नाही असं यांचं म्हणणं आहे. त्यामुळे अशाच अपडेटसोबत आपल्याला जोडून राहा. नेहा गायकवाड, मेरा भारत समाचार, मुंबई.